ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मला वाटतं की त्याने जे काही राष्ट्रीय काय आघाडी काय नामकरण केलेलं आहे आणि त्याचं शॉर्ट फॉर्म तो प्रत्येक शब्दाचा अर्थ घेतला की तो काय इस्लाम होतो। पाठीमागच्या काळामध्ये पण त्याने विधानसभेची निवडणूक लढवलेली होती आणि शहराच्या पूर्व भागातल्या लोकांना जे वाटतं त्याप्रमाणे त्यांनी तिकडे मतदान केलेलं आहे। दादा, एकीकडे तुम्ही नाशिक महापालिकेत भाजपसोबत युती करण्याचा प्रयत्न करता, दुसरीकडे मालेगाव तुमचे जेवढे विरोधक राजकीय विरोधक भाजप त्यांना एकत्र करून तुमची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येक पक्षाला आपलं कार्यक्षेत्र वाढवण्याचे अधिकार आहेत। लोकशाही प्रक्रियेमध्ये या गोष्टी चालत असतात। आता तपोवनाचा मुद्दा सध्या गाजतोय वृक्षतोडीचा। आपल्या पक्षाने आंदोलन देखील केलं तिथे जाऊन आणि दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे। भाजपला एकटं पाडण्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जातं। आंदोलन साधुग्रामसाठी जागा करावी, यासाठी वृक्षतोड करावी लागणार आहे। एका बाजूला पर्यावरणप्रेमी आहेत, दुसऱ्या बाजूला सरकार आहे आणि आपला पक्ष नाही। बघा, साधुग्रामच्या जागेवर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत, मला वाटतं की आम्ही पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून घेतलेली आहे। शक्यतो वृक्षतोड होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे। अगदीच 2-4 वृक्ष की बाबा त्याशिवाय काही पर्यायच नाही असं जर असेल ती व्यवस्था करत असताना, तर आपण त्याचं त्याच परिसरामध्ये रिप्लांटेशन पण करू शकतो आणि आणखी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणं या पद्धतीचं मार्गक्रमण असलं पाहिजे। अशा प्रकारची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासूनच घेतलेली आहे। आपण वृक्षतोडीच्या बाजूने आहात, स्पष्ट बोललो ना, आपल्या पक्षाने आंदोलन केलं। ते वृक्ष त्या ठिकाणी टिकले पाहिजेत, किंबहुना आणखी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आपण नुसतं नाशिकच काय सगळीकडे करण्याची आवश्यकता आहे। दादा, कुंभमेळ्यासाठी जो रिंग रोड तयार केला जातोय तो NBCच्या माध्यमातून आणि NBCच्या माध्यमातून, तर काय केला जाणार आहे आणि त्यासाठी टोल लागणार असं म्हटलं? नाही, मला वाटतं की यापूर्वीच्या काळामध्ये जेव्हा MSRDC विभाग आपल्या नाशिकवर जबाबदारी होती, तर साधारणपणे 2 अलाइनमेंट त्या ठिकाणी प्रस्तावित होत्या। त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार नाही आणि भविष्याच्या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट पण कशी करता येईल, त्यातल्या त्यात बाहेरचा माणसाला जर बाहेरच जाणं सोयीचं होईल अशा प्रकारच्या 2 अलाइनमेंट आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेल्या होत्या। भूसंपादन पण मोठ्या प्रमाणात करावं लागणार नाही, कोणाचं जास्ती नुकसान पण होणार नाही, अशा प्रकारचा निर्णय त्या काळात केलेले होते। टोल आकारला जाणार आहे का? नाही प्रस्तावित आहे की टोल? नाही। वर्ष नेत्यांनी युतीसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु स्थानिक पदाधिकारी तयार आहेत युतीसाठी? नाही, मी सांगितलं ना की आम्हाला शिवसेनेला अपेक्षित असलेल्या जागा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारची भावना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।